नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन मुख्य विरोधी पक्षांमधील मोठे गट फोडल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे वर्चस्व आणि नेतृत्वाची ताकद कमकुवत करता येईल असा देवेंद्र फडणवीस यांचा होरा लोकसभा निवडणुकीच्या निकालाने साफ खोटा ठरवला असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अजित पवार यांना बरोबर घेण्याचा भाजपाला फायदा तर सोडाच, पण प्रत्यक्षात तोटाच झाल्याचे चित्र उभे राहिले. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर अजित पवार गटाने त्या आधारावर आपल्या पक्षाचा चेहरा मोहरा गुलाबी करत प्रचारास सुरुवातही केली. मात्र लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. सध्या अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्द वगळून अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आलाय. त्यावरूनही श्रेयवादाचे राजकारण रंगले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रतिक्रियांमध्ये सुसूत्रतेचा अभाव दिसून आला आहे. पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेची सर्वात आधी माफी मागितली, तर फडणवीसांसहित एकनाथ शिंदे यांनी नौदलावर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतरही अजित पवार गटाने त्यावर आक्षेप घेतला. किंबहुना निवडणुकीत बहिणी विरोधात म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही माझी चूक होती अशी जाहीर कबुलीही अजित पवार यांनी दिली. त्यामुळे अजित पवार हे आम्ही आज भाजपा बरोबर आहोत, पण आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गाने जाणार असे सातत्याने सांगत असतात. भाजपाबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम आपल्यावर होणार नाही याचीही काळजी ते सातत्याने घेत राहतील. म्हणूनच त्यांनी झेंडा, रंग या गोष्टी स्वतःच्या निवडून वेगळी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवलाय. मात्र आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हेच अजित पवार असून अडचण नसून खोळंबाप्रमाणे झाल्याचे चित्र आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.